हॅलो, नमस्कार. आजचा आपला चॅप्टर 2 बघा. सुरू करू आपण. एन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड म्हणजे विशेष प्रकारचं. एन्काउंटर म्हणजे एखादी इव्हेंट, एखादा क्लॅश, एखादा एक्सपिरियन्स. ठीक आहे. तर एक वेगळ्या प्रकारचा एक्सपिरियन्स किंवा इव्हेंट वा चकमक, क्लॅश. ठीक आहे. तर या पाठामध्ये आपण एक वेगळ्या प्रकारचा अनुभव घेणार आहोत. ठीक आहे. एक वेगळ्या प्रकारचा अनुभव इथे सांगितलेला आहे. ठीक आहे. बघू तो एक वेगळ्या प्रकारची चकमक काय, एन्काउंटर काय, इव्हेंट काय, एक्सपिरियन्स काय. ठीक आहे. हे सगळ्यांचा अर्थ एकच, एन्काउंटर. ठीक आहे. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल. माझे वडील एक मेडिकल प्रोफेशनल होते. वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी. एका प्रायव्हेट कंपनीसाठी काम करत होते. इन राणीगंज इन वेस्ट बंगाल. आता वेस्ट बेंगालमध्ये राणीगंज हे ठिकाण आहे. इथे माझे वडील हे मेडिकल प्रोफेशनल होते. कोणत्या कंपनीमध्ये? प्रायव्हेट कंपनीमध्ये. ह्या प्रायव्हेट कंपनीसाठी माझे वडील काम करायचे असं लेखकांनी किंवा नॅरेटरनी लिहिलेलं आहे. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वी आर हाऊस्ड. म्हणजे या कंपनीचे, प्रायव्हेट कंपनी जी होती त्या कंपनीचे ऑफिसर्स जे होते वी आर हाऊस्ड म्हणजे टू गिव्ह फॉर लिव्हिंग. म्हणजे त्यांना घरं दिली होती राहण्यासाठी, घर करून राहत होते ते, है ना. एका घरामध्ये, एखाद्या हाऊसमध्ये राहत होते. इन इंडिव्हिज्युअल बंगलोज. ठीक आहे. कंपनी वी आर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज. त्यांचे वेगवेगळे बंगलोज होते, है ना. प्रत्येकाला विशिष्ट, इंडिव्हिज्युअल म्हणजे व्यक्तीनुसार त्यांना वेगवेगळे बंगलोज दिलेले होते. इनसाइड लार्ज कॅम्पस. आणि हे बंगलो कशामध्ये होते? तर मोठा एक कॅम्पस होता आणि त्या कॅम्पसमध्ये हे बंगलोज होते जे या कंपनीचे ऑफिसर्स होते त्यांना राहण्यासाठी दिले गेले होते, हाऊस्ड केले होते. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ कॅम्पस. आमचं घर जे होतं ते कॅम्पसच्या कोपऱ्यामध्ये होतं. ठीक आहे. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजस्टंट म्हणजे एकदम खेटून, जवळून, त्याला लागूनच असं. ॲडजस्टंट टू द बाउंड्री वॉल ऑफ आर गार्डन. आता ऑफिसर्सचं जे क्लब होतं ते बाउंड्री वॉल, आमच्या गार्डनची बाउंड्री वॉल होती त्याच्या एकदम ॲडजस्टंट होतं, व्हेरी नियर, खूपच जवळ होता. ठीक आहे. द कंपाऊंड वॉज लक्झरियस. कंपाऊंड कसं होतं? एकदम लक्झरियस होतं. कशाने लक्झरियस होतं? कशाने बहरलेलं होतं? विथ ग्रीन ग्रास. सगळीकडे हिरवीगार गवत होतं. कलरफुल फ्लावर्स. विविध रंगांची फुलंही त्या गार्डनमध्ये होती. ठीक आहे. कॅम्पसमध्ये होती. अँड होस्ट म्हणजे ग्रुप ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. ठीक आहे. आणि काय होतं? एक ग्रुप होता. होस्ट म्हणजे ग्रुप ऑफ ग्रीन ग्रास, जे गवत होतं ग्रीन कलरचं. होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. मोठमोठे जे झाडं होते, वृक्ष होते, त्यांचं एक ग्रुप होता त्या कॅम्पसमध्ये. म्हणजे वनासारखं वातावरण होतं तिथं. द सीजनल व्हेजिटेबल्स इन किचन गार्डन. सीजनल जे ऋतूनुसार येतात ते व्हेजिटेबल्स होते ते पण कुठं होते? किचन गार्डनमध्ये लेखकांच्या. ठीक आहे. ऑफ आवर हाऊसहोल्ड. आमच्या घरगुतीचं जे आमच्या घराचं जे किचन गार्डन होतं त्यामध्ये सीझनल व्हेजिटेबल्स होते. द मॅग्निफिसंट म्हणजे अट्रॅक्टिव्ह. ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स. जे मोठमोठे अट्रॅक्टिव्ह झाडं होते, बहरदार फुलं असलेली मोठमोठी, ते काय करत होती? कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड. त्यांना सतत अट्रॅक्ट करायची, कोणाला आकर्षित करायची. क्विरल्स अँड मेनी स्पीसीज ऑफ बर्ड्स. वेगवेगळ्या प्रकारची जी पक्षी होते त्यांना आणि स्क्विरल्सला अट्रॅक्ट करायचे. अ ग्रुप ऑफ लंगूर. ग्रुपचा एक लंगूरचा ग्रुप होता. हॅड इवन मेड देअर डेन इन ॲन अस्वथा
ट्री नियर बाय. आता अश्वत्था ट्रीच्या जवळ डेन म्हणजे घर, लिव्हिंग प्लेस. डेन म्हणजे लिव्हिंग प्लेस किंवा घर. ठीक आहे. हे कोणी बनवलेलं होतं? ग्रुप ऑफ लंगूर्स. जे ग्रुप ऑफ लंगूर्स होते त्या लंगूरनी अश्वत्था झाडाच्या बाजूला एक राहण्यासाठी घर बनवलं होतं. ते हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल. आता पार्ट अँड पार्सल म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर है ना, व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर और व्हेरी इसेन्शियल पार्ट. ठीक आहे. तर दे ऑल हॅड म्हणजे हे एवढं सगळं जे वातावरण होतं, जे गार्डन होतं, या गार्डनमधील सगळ्या गोष्टी, जे नैसर्गिक सौंदर्य होतं, नैसर्गिक गोष्टी होत्या, ते सगळं काय होत्या तर त्या पार्ट अँड पार्सल होत्या. एक अविभाज्य घटक, एक इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. आमच्या अस्तित्वाचा, आमच्या रोजच्या जीवनाचा एक ते महत्त्वाचा घटक बनून गेला होता. ठीक आहे. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ संडे आफ्टरनून लेफ्ट बघा, अ स्मॉल इन्सिडेंट ऑन संडे आफ्टरनून. सॅटरडे आफ्टरनूनला एक छोटीशी घटना, एक घटना लेफ्ट अ प्रोफाऊंड म्हणजे बिग इफेक्ट ऑन मी. एक सॅटरडेच्या दुपारी, सॅटरडेचा दिवस होता आणि दुपार होती, त्यावेळेला एक छोटासा इन्सिडेंट घटना घडली आणि त्यांनी प्रोफाऊंड इफेक्ट म्हणजे बिग इफेक्ट, सखोल परिणाम ऑन मी, त्याने लेफ्ट म्हणजे सोडला. आणि त्या आफ्टरनूनच्या म्हणजे शनिवारी दुपारी जो इन्सिडेंट घडला त्यामुळे लेखकांवर खूप मोठा खोलवर एक इफेक्ट पडला, परिणाम झाला त्याचा. अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज. अनफोल्डेड म्हणजे रिव्हील्ड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन्स टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. म्हणजे मी माझे जोपर्यंत डोळे उघडतही नव्हतो, जोपर्यंत मी डोळे उघडलेलेही नव्हते, माझे डोळे रिव्हील करण्याच्या अगोदरच अ होल न्यू डायमेन्शन्स, पूर्णपणाच्या वेगवेगळ्या डायमेन्शन्स टू वंडर्स. कशाच्या? एखाद्या आश्चर्याच्या, देवाचं जे आश्चर्य आहे, देवाने निर्माण केलेलं जे आश्चर्य आहे त्याच्या वेगवेगळ्या डायमेन्शन्स माझ्यासमोर येत होत्या. म्हणजे मला कळलंही नाही आणि वेगवेगळ्या घटना, वेगवेगळ्या गोष्टी अशा सतत घडत होत्या, ज्या देवाने क्रिएट केलेल्या होत्या. गॉड्स क्रिएशन, हे गॉड क्रिएशनचं जे वंडर्स होते, अद्भुत गोष्टी ज्या होत्या त्या माझ्यासमोर येत होत्या. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा व्हॅकेशन. आता थोडेसेच पूजा व्हॅकेशनला दिवस राहिलेले होते. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, इतर चाइल्डप्रमाणे द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी टू मी. आता जस्ट लाईक एनी अदर चाइल्ड म्हणजे इतर चाइल्डप्रमाणेच द हॉलिडे प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी फॉर मी. आणि ह्या हॉलिडेजने माझ्यासाठी संधी उपलब्ध करून दिली होती, मला संधी दिली होती. कशासाठी? टू बिकम एन्ग्रोस्ड म्हणजे एक्युपाईड. ठीक आहे, दिलं असेल है ना. एन्ग्रोस्ड म्हणजे एक्युपाईड किंवा एक्युपाईड म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये मग्न होऊन जाणे, एखाद्या गोष्टीमध्ये स्वतः गढून जाणे. तर ह्या गोष्टींना काय केलं होतं, मला संधी दिली होती, मला चान्स भेटला होता, मला संधी मिळाली होती. कशाची? इन्ग्रोस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. मला ह्या सुट्टीच्या दिवस होते, त्या दिवसांमध्ये मॅगझिन्स आणि स्टोरी बुक्स वाचायला भेटतील, यामुळे ती अपॉर्च्युनिटी भेटली होती. पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन. फेस्टिव्ह म्हणजे फेस्टिव्ह सीझन म्हणजे ज्या याच्यामध्ये सण असतात वेगवेगळे, है ना, सण असतात वेगवेगळे. तर ते चिल्ड्रनसाठी फेस्टिव्ह सीझनमध्येच प्रकाशित होतात. ते बुक लेखकांना वाचायला भेटणार होती. ठीक आहे ना, ते पुस्तकं लेखकांना वाचायला भेटणार होती या सुट्टीच्या दिवसांमध्ये. ही त्यांच्यासाठी एक संधी होती.
ठीक आहे. आता नेक्स्ट, आफ्टर अ हार्टी लंच. हार्टीचं मिनिंग आहे बघायचं, सफिशियंट होलसम, म्हणजे पुरेसं लंच केल्याच्यानंतर. माय पेरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन म्हणजे पडली, झोपली, पण डोळे झाकले नाही, एकदम गाढ झोपेमध्ये नाही. फॉर अन आफ्टरनून नॅप, म्हणजे दुपारची जी छोटीशी झोप घेतो आपण, त्या झोपेसाठी ते माझे पेरेंट्स आणि यंग सिस्टर आराम करत होती. आय सेटल डाऊन विथ स्टोरी बुक्स, मी पुस्तकं घेऊन बसलो, वाचत होतो. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड अ परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. आता बॅकड्रॉपचा अर्थ घ्या बॅकग्राऊंड. आता हे एकदम क्वाईट, एकदम शांत असं दुपारची वेळ झालेली होती आणि ते प्रेझेंटेड आणि ते एकदम शांत दुपार, एक परफेक्ट बॅकग्राऊंड होतं पुस्तक वाचण्यासाठी, ॲडव्हेंचरस है ना, रीडिंग करण्यासाठी. ॲडव्हेंचरस स्टोरी ज्या आहेत ना त्याच्यामध्ये एकदम ॲडव्हेंचर असतं आणि त्याच्यासाठी सायलन्स गरजेचं असतं. आणि दुपारच्या वेळेला एकदम सायलेन्स होतं आणि त्यामध्ये एक परफेक्ट बॅकग्राऊंड बनलेलं होतं ॲडव्हेंचरस पुस्तकं वाचण्याचं. द सायलेन्स वॉज ओकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. द सायलेन्स वॉज ओकेजनली म्हणजे अगेन अँड अगेन, राऊंड ब्रोकन बाय साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. आणि मध्ये काय, माझे फॅमिली जी झोपलेली होती त्या झोपलेचं जे घोरणं होतं माझ्या फॅमिलीचं, आणि तो सायलेन्स मोडत होती, ते घोरण्याचा मध्येच आवाज येत होता. द इंटरमिटेंट म्हणजे फ्रिक्वेंट, सतत चर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज. आणि घराच्या बाजूला आमच्या घरामध्ये ज्या चिमण्या होत्या त्या पण मधून चर्प करत होत्या, त्यांचा आवाज चिवचिव करत होत्या. द हार्श कॉविंग ऑफ क्रॉ, आणि एकदम कर्कश आवाज असा कावळ्याचा चालू होता. कॉविंग म्हणजे साऊंड, क्रॉ म्हणजे कावळा. द श्रिल म्हणजे पण कर्कश. कॉल ऑफ काईट इज अ बर्ड. आता मोठा जो खूप उंचावर उडत असतो हां, ते पुढे दिलेलं आहे. फ्लाईंग हाय अबोव द ग्राउंड, जो वरती उडत होता. कोण? द श्रिल कॉल ऑफ अ काईट. आणि त्याच्यानंतर हे काईटचा जो बर्ड आहे त्याचा पण तो एकदम वरच्या भागावर म्हणजे जमिनीपासून वरती उडत होता आणि श्रिल असा आवाज करत होता, कर्कश असा आवाज करत होता है ना. श्रिलचा मिनिंग दिला इथं व्हेरी हाय लाऊड साऊंड, ठीक आहे, मोठ्या आवाजात तो पण आवाज करत होता. मिनिट टिक्स बायचा अर्थ आहे वेळ असाच चालला होता, असाच वेळ निघून जात होता. आय बिकेम डीपली ऑब्झर्व्ड इन द बुक. ऑब्झर्व्ड म्हणजे इन्ग्रोस्ड, जसं आपण इथे शब्द बघितला है ना, तसंच ऑब्झर्व्ड म्हणजे इन बुक. मी पूर्णपणे त्या पुस्तकामध्ये घडून गेलो, पुस्तकच वाचत होतो. सडनली आय हर्ड ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स. अचानकपणे मी काय ऐकलं, स्ट्रीट डॉग्स, रस्त्यावरची जी कुत्रे असतात त्यांचा बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स, अंतरावर एकदम अँग्रीली भुंकताना मी त्यांचा आवाज ऐकला. आय चोज टू इग्नोर द कमोशन, जो त्यांचा गोंधळ येत होता. कमोशन म्हणजे नॉईज, कन्फ्युजन, त्यांचा जो गोंधळ येत होता ऐकू, मी समजलं की नको, त्यांच्याकडे लक्ष द्यायला नको. मी काय निवडलं, त्याला इग्नोर करण्याचं निवडलं. थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माईट हॅव कवर्ड अ हेल्पलेस पिग. हेल्पलेस मीन्स अनफॉर्च्युनेट. मला काय वाटलं, मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. मला वाटलं की एखाद्या हेल्पलेस, जे अनफॉर्च्युनेट, दुर्दैवी असं पिग असेल, डुक्कर असेल, त्या डुकराला काय केलं असेल, कव्हर केलं असेल सगळ्या कुत्र्यांनी आणि ते आवाज करत असावे, त्यामुळे मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. बट सून द बार्किंग बिकेम लाऊडर. पण थोड्याच वेळामध्ये बार्किंगचा आवाज वाढला. कुत्रे मोठ्याने भुंकत होते. मोर अग्रेसिव्ह, जास्त अग्रेसिव्ह झाले होते, आक्रमक झाले होते. अँड द अलार्म्ड कॉविंग ऑफ द फ्लोक बर्ड्स ग्रुप. फ्लोक म्हणजे थवा, आणि पक्ष्यांचा थवा जास्तच असा तयारीत राहिला होता, जास्तच फ्लायटंट, ठीक आहे, जास्तच हा
फ्लाईट ऑन झाला होता, जास्तच अलार्म, जास्तच सतर्क झाला होता. कॉविंग आणि त्यांचा आवाज थव्याचा, पक्ष्यांच्या ग्रुपचा आवाज एकदम वाढत होता. कॉज ऑफ क्रोज, फ्लॉक ऑफ क्रोज, जो कावळ्यांचा ग्रुप होता, थवा होता, तो जास्तच तयारीत राहिला होता, जास्तच अलर्ट झाला होता, जास्तच अवतीभोवती उडत होता. आता हा कशासाठी उडतो हे नंतर कळेल आपल्याला. क्रो ॲडेड द कॅकोफोनी म्हणजे लाऊड हार्श व्हॉइस, म्हणजे हे बाकीचे आवाज तर होतेच, याच्यामध्ये हे कावळ्यांचा ग्रुप जो होता त्याचा पण आवाज यामध्ये होताच. ठीक आहे. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर, आणि मी ऐकलंसुद्धा काय, डिस्टर्बन्स, हा जो डिस्टर्बन्स आहे अप्रोचिंग क्लोजर, तो जास्तच जवळ येतो आहे ना, आणि जास्तच मला डिस्टर्ब करतो आहे, असं लेखक म्हणतात. ठीक आहे. क्युरियोसिटी गॉट द बेटर ऑफ मी. आता गॉट द बेटर ऑफ मीचा अर्थ आहे ओव्हरपॉवर्ड मी किंवा डेफिटेड मी, म्हणजे ही उत्सुकता जी होती त्या उत्सुकतेने मला काय केलं, हरवून टाकलं. माझी क्युरिओसिटी मला म्हणजे वाटत होतं की काय झालं असावं बाबा, तिथं कोणती गोष्ट घडलेली असावं, म्हणून मी हरवून गेलो. आता मी तिथं एका जागेवर थांबू शकलो नाही, कारण की इतका मोठ्या प्रमाणात आवाज येत होता. लिव्हिंग द बुक असाइड, मी माझं पुस्तक बाजूला केलं. आय रश्ड टू द वरांडा, मी वरांड्यामध्ये गेलो, वरांड्यामध्ये जोरात धावलो. टू सी, पाहायला व्हॉट वॉज गोइंग ऑन, क्या चल रहा है, काय चाललं आहे. आय ग्लान्स्ड, सीइंग क्विकली, ग्लान्स्ड म्हणजे एकदम वेगाने बघणं, नजर फिरवणं. आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ क्लबचं जे छत होतं, क्लब हाऊसचं जे छत होतं तिथं मी बघितलं. अँड सॉ समथिंग हॉरिबल, एकदम भीतीदायी काहीतरी पाहिलं बघा. आता अ बिग मेल लंगूर, एक मोठा लंगूर होता जो नर होता. ॲपरेंटली म्हणजे क्लिअरली अ लीडर ऑफ इट्स ग्रुप, क्लिअरली दिसत होतं की तो त्यांच्या ग्रुपचा एक लीडर असावा. वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर, त्याने एका बेबी लंगूरला पकडलेलं होतं इन हिज हँड, त्याच्या हातामध्ये. मर्सिलेसली बायटिंग इट ऑल ओव्हर, एकदम क्रूरतेने, एकदम मर्सिलेसली, क्रूली, एकदम वाईटपणे बायटिंग करत होता त्याच्या ऑल ओव्हर म्हणजे सगळीकडे शरीरावर त्या बेबी लंगूरला चावे घेत होता. विथ अ डेफिनाईट इंटेंट टू किल, त्याचा इंटेंट होता, निश्चित इंटेंट होता. काय होता, त्याला मारण्याचा इंटेंट म्हणजे पर्पज, अशा त्याला एकदम मारून टाकण्याच्या इंटेंटने त्याला बाईट करत होता हा मेल लंगूर मोठा. हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेसर मेंबर ऑफ द लंगूर ग्रुप वॉज स्कॅटर्ड. आता हेल्पलेस मदर, त्याची एक असह्य आई जी होती त्या बेबी लंगूरची, ऑफ अ बेबी, अदर लेसर मेंबर्स म्हणजे बाकीचे जे लहान होते, त्या बिग लंगूरपेक्षा लहान मेंबर्स होते ऑफ द लंगूर ग्रुपच्या ग्रुपमधील जे छोटे लंगूर होते, माकडं होती, ते वे स्कॅटर्ड, स्प्रेड, सगळीकडे पसरलेले होते त्याच्या भीतीने, म्हणजे सगळे घाबरले होते, घाबरून सगळीकडे एक पसरले होते. ऑन द रूफ, त्या छतावर, ऑफ बिल्डिंग नियर बाय, बिल्डिंग होती, त्या बिल्डिंगच्या छतावर ते सगळीकडे स्कॅटर झाले होते, स्प्रेड झाले होते. वॉचिंग द बेबी बिंग किल्ड, आणि सगळे बिचारे कशा प्रकारे तो बेबी लंगूर आहे त्याला किल्ड केलं जात आहे, कसं मारलं जात आहे, कसे चावे घेतले जात आहेत, या गोष्टीकडे सगळेजण बघत होते. आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम, रिकॉल्ड म्हणजे मला आठवली, रिमेंबर्ड मला आठवली, टेरिबल एकदम भीतीदायक, कस्टम ट्रेडिशन आठवली. इन द ॲनिमल क्लॅन म्हणजे अ व्हेरी लार्ज फॅमिली, क्लॅन म्हणजे फॅमिली, तर फॅमिली किंवा वंश. ठीक आहे. ॲनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलो अनदर मेल बेबी. आता बघा, मला एक रूढी आठवली, परंपरा आठवली. इन ॲनिमलमधील ॲनिमल क्लॅन म्हणजे प्राण्यांची जी फॅमिली असते, वंश असतो. अकॉर्डिंग टू, आता ह्याच्यानुसार काय असतं, विच अ डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलो. आता जो डॉमिनंट असतो
डॉमिनंट म्हणजे इथं मिनिंग दिलेलं आहे बघा, डॉमिनंट म्हणजे पॉवरफुल, सुपिरियर. जो डॉमिनंट हे असतो, डॉमिनंट मेल जो कोणी असतो फॅमिलीमध्ये, युजली डज नॉट अलो अनदर मेल बेबी. आणि तो जो शक्तिशाली पॉवरफुल मेल लंगूर असतो तो दुसऱ्या अनदर मेल बेबीला अलो करत नाही, डज नॉट अलो, त्याला प्रवेश देत नाही, त्याला त्याच्या ग्रुपमध्ये येऊ देत नाही. ऑर अडल्ट टू सर्वाईव्ह विदिन इट्स ग्रुप्स, त्याच्या ग्रुपमध्ये येऊ देत नाही, त्याच्या ग्रुपमध्ये सर्वाईव्ह करू देत नाही, त्याच्या ग्रुपमध्ये वाढू देत नाही. जो मेल लंगूर तो अशा प्रकारे मारण्याचा प्रयत्न करतो, जसं याला विचारायला केलं जात आहे. ठीक आहे. विदाऊट लुझिंग एनी टाईम म्हणजे थोडाही वेळ न घालवता. आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक, स्टाउट म्हणजे स्ट्रॉंग, मी एक स्ट्रॉंग स्टिक घेतली, इन वन हँड, एका हातामध्ये, अँड हर्ल्ड अ पीस ऑफ स्टोन. हर्ल्ड मीन्स थ्रू फोर्सफुली. हर्ल्ड म्हणजे जोराने मी मारायला सुरुवात केलं. ऑफ पीस ऑफ स्टोन्स, दगड मारायला सुरुवात केलं. ॲट द मराउंडिंग लंगूर म्हणजे सर्चिंग फॉर समथिंग टू स्टील ऑर अटॅक. म्हणजे कोणीतरी काय करतं आहे, काहीतरी कोणावर तरी अटॅक करण्याचा प्रयत्न करत आहे ना. सर्चिंग फॉर समथिंग टू स्टील ऑर अटॅक म्हणजे कोणाला तरी अटॅक करण्याच्या याच्यामध्ये पडलेला आहे. अशा एकदम मराउंडिंग म्हणजे एखाद्याला कोण मारण्यासाठी तयारीतच आहे, खूप खुंखार झालेला आहे, मारण्याच्या आतुरतेमध्ये आहे, मारण्याच्या घाईमध्ये आहे, इतका भयंकर त्याच्यावर मी दगडे मारायला सुरुवात केली. तर लंगूर वॉज इन्फ्युरेटेड म्हणजे अँग्री. The langur was infuriated that it hardly took any notice of my assault. ठीक आहे. आणि जेव्हा हे लेखकांनी त्याला दगड मारायला सुरुवात केली, द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड, तो खूप रागावला आहे ना, खूप डिस्टर्ब झाला. दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. आणि मी जो हा असॉल्ट केला, हल्ला केला, मी अटॅक केला, याचं माझं एकदम क्वचितच लक्ष दिलं, त्यानं बघितलंच नाही. बट आय स्टार्टेड थ्रोविंग मोर स्टोन्स, पण मी आणखीन दगड मारायला सुरुवात केली. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पिच ऑफ क्राय. आणि कुत्री पण त्यांचं बार्किंग, पिच ऑफ क्राय म्हणजे बार्किंग, त्यांचं बार्किंग चालू होतं. ते आपली डॉग्स मोठमोठ्याने त्यांचा आवाज वाढवत होते, भुंकत होते. ठीक आहे. द चेंज्ड सर्कमस्टान्सेस म्हणजे कंडिशन, सर्कमस्टान्सेस म्हणजे कंडिशन, चेंज्ड सर्कमस्टान्सेस अँड द सडन अनअक्सेप्टेड अटॅक म्हणजे चेंज्ड कंडिशन. ठीक आहे, बदललेली परिस्थिती. अँड सडन अनअक्सेप्टेड म्हणजे अनअपेक्षित अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स म्हणजे कितीही वेळा मी सतत अननोन क्वार्टर म्हणजे सतत फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी. माझं सततचं दगड मारणं, त्याच्यानंतर मी अचानक अटॅक केला आणि सर्कमस्टान्सेस परिस्थिती बदलली, या गोष्टींनी लंगूरला फोर्स केलं ते बेबी लंगूर ड्रॉप करण्याचं, खाली सोडण्याचं. फ्रॉम द स्लोपिंग रूफ, जो घसरण असलेला रूफ होता तिथून, ओव्हर द वरांड्यावर. ठीक आहे, वरांड्यावर ते घसरत आलं. द बेबी वॉज लिस्टलेस, त्याच्यामध्ये काहीही ताकद राहिलेली नव्हती. अँड अपेअर टू बी डेड, मेल्यासारखं दिसत होतं. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, जसं तो बेबी लंगूर घसरायला लागला स्लोप वरून. द एक्साइटमेंट ऑफ पॅक ऑफ डॉग्स, जो डॉगचा ग्रुप होता, कुत्री होती, ती कुत्री पण एक्साइटमेंटमध्ये वाढली. आता ही एक्साइटमेंट त्यांची का वाढली हे पुढच्या ओळीमध्ये आहे काही. ग्रीव म्हणजे वाढली. मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मील. मॅनिफोल्ड म्हणजे मोर अँड मोर, त्यांची जास्तीत जास्त म्हणजे खूपच एक्साइटमेंट वाढली. ॲट द प्रॉस्पेक्ट म्हणजे फ्युचर बेनिफिट ऑफ
आता फ्युचर बेनिफिट कशाचा होता, प्रॉस्पेक्ट गुड किल अँड मील, म्हणजे मारलं गेलेलं खायला भेटणार त्यांना, म्हणजे हा बेबी लंगूर मारला जाणार आणि यांना हा खायला भेटणार, याच्यामुळे यांची जास्तच आतुरता एक्साइटमेंट उत्साह वाढला होता ह्या कुत्र्यांचा, यामुळे ही भुंकत होती. कीपिंग द डॉग्स ॲट बे विथ द स्टिक, म्हणजे मी काय करत होतो, कीपिंग द डॉग्स बे म्हणजे अवे विथ द स्टिक, मी एक हातामध्ये काठी होती, त्या काठीने मी त्या डॉग्सला दूर करत होतो. आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल जस्ट ॲज